परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून आभार मानत आहे. आज परत एकदा प्रगटीकरणाचं गहन शिक्षण पहिलेपासून तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला एक सुंदरशी संधी दिली. याबद्दल मी परमेश्वराची स्तुती करतो. आणि प्रगटीकरण चालू करत असताना काही गोष्टीचा अटॅक होतो हे मी तुम्हाला सांगितलं. काही माझ्या चुकीमुळं, तर काही गैरसमजपणामुळं, तर काही वेगवेगळ्या प्रकारच्या घरच्या परिस्थितीमुळं, तर यामुळं अटॅक होत असतात. तरी पण आपल्याला देवाचं वचन याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. देवाच्या वचनाचं गहन रहस्य शिक्षणाकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. काही ज्या गैरसमज आपल्या अवतीभोवती येतात जातात, त्यावरती आपल्याला विजय मिळवायचा आहे. कारण कोणताही सेवक, कोणताही व्यक्ती हा परिपूर्ण नाही. कुठं ना कुठं तो अपूर्ण असतोच आणि सैतान कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या द्वारे त्याला पाडण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्हाला माहिती आहे की पात्मा नावाच्या बेटावर ज्यावेळेस योहानाला ठेवण्यात आलं, तर तिथं काळ्या पाण्याची शिक्षा होती. अतिशय डेंजर, अतिशय भयंकर अशी शिक्षा होती. आणि त्या ठिकाणी असताना तो मरावं म्हणून तिथल्या सरकारची इच्छा होती. तो लवकर मरावं म्हणून तिथल्या जे शिपाई कार्यकर्ते होते त्यांची इच्छा होती. आणि त्याची मरण अतिशय डेंजर रीतीनं व्हावं म्हणून तिथले कार्यकर्ते काम करत होते. परंतु देवाची दया योहानावर होती की त्याला पात्मा नावाच्या बेटावर, गरम खडकावर, गरम कपड्यावर, त्याला बंदीगृहात, तर कधी त्याला उन्हामध्ये, तर कधी त्याला चमड्यामध्ये गुंडाळून पण ठेवण्यात आलं. तरी पण देवाने अशा प्रत्येक परिस्थितीमध्ये योहान जो आहे त्याला देवाने जिवंत ठेवलं. आणि त्या कंडिशनमध्ये असताना, त्या त्रासामध्ये असताना, त्या भयंकर पीडामध्ये, त्या भयंकर वेदनेमध्ये असताना देवाने त्याला प्रगटीकरण दिलेलं आहे. म्हणजे याचा मतलब प्रगटीकरण शिक्षण देणारा हा पीडित असतो आणि प्रगटीकरणाचं शिक्षण घेणाऱ्यांना पण सैतान पीडित करत असतो. आणि म्हणून शेवटपर्यंत आपल्याला टिकून राहण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. काही गैरसमज झाला, काही गोष्टी चुकल्यात, तर एकमेकाशी बोलणं आणि तो प्रश्न मिटवणं हे फार महत्त्वाचं आहे. परंतु क्लासपासून, वचनापासून आणि प्रगटीकरणापासून दूर पळणं हा पर्याय मात्र योग्य नाही आहे. तर आपण प्रगटीकरण अध्याय 1 आणि 1 ते 3 वचनं मी तुमच्यासाठी वाचन करतो. प्रगटी 1 ते 3. येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण हे त्याला देवाकडून झाले आहे. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शवण्याकरिता हे झाले. आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान याला हे कळवले. त्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे धन्य, कारण समय जवळ आलेला आहे. परमेश्वर या वचनातून आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो. तर हे येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण, याची जी सुरुवात आहे, प्रगटीकरण म्हटलं की होणाऱ्या गोष्टी ची भविष्यवाणी किंवा होणाऱ्या गोष्टी प्रगट करणे. तर हे जे प्रगटीकरण आहे हे येशू ख्रिस्ताचं आहे आणि हे त्याला देवाकडून झालेलं आहे. कारण आपल्या दासांना दर्शवण्याकरिता त्याने आपल्या दूताला पाठवलं. आणि आपला जो दास योहान, जो पात्मा नावाच्या बेटावर अतिशय दुःख, अतिशय पीडा, अतिशय कष्ट, अतिशय वेदनेत असताना या गोष्टी त्याला दाखवण्यात आल्या.
या गोष्टी त्याने प्रत्यक्ष पाहिल्या आणि स्वर्गातून स्वर्गदूत त्याच्याजवळ येऊन ज्या ज्या गोष्टी होणार आहेत त्या त्या गोष्टी त्याला सांगितल्या आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये असताना, त्या कठीण काळामध्ये जीवन जगत असताना योहानाने आपल्या स्वतःच्या शरीराची पर्वा केली नाही, स्वतःच्या वेदनाची पर्वा केली नाही, स्वतःवर होणाऱ्या पीडांची त्यांनी पर्वा केली नाही, तर ज्या गोष्टी त्याला सांगण्यात आल्या त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्याने लिहिलेल्या आहेत. तर 7 मंडळ्या आहेत, तर 7 मंडळांसाठी या गोष्टी आहेत. तर काही जणाला जर मी प्रश्न केला तर उत्तर देऊ शकतात किंवा काही लोक देण्याचा प्रयत्न करतील, परंतु उत्तर देऊ नका. स्वर्गात काय काय आहे असा जर प्रश्न विचारला तर सगळ्यात पहिले स्वर्गामध्ये स्वर्ग आहे. नंबर 2 राजासन ज्यावर परमेश्वर बसलेला आहे. नंबर 3 कोकरा प्रभू येशू ख्रिस्त आहे. नंबर 4 स्वर्गदूत आहेत. नंबर 5 देवाचे आत्मे आहेत आणि नंबर 6 24 वडील लोक पण आहेत. असे 5 ते 6 वस्तू या स्वर्गामध्ये आपल्याला या प्रगटीकरणाच्या पुस्तकातून पाहायला मिळणार आहेत. सगळ्यात पहिले स्वर्ग आहे, स्वर्गातील बाप आहे, कोकरा आहे, स्वर्गदूत आहे, पवित्र आत्मा आहे आणि 24 वडील आहे. आणि ते सगळ्या गोष्टीचं कार्यरत आहे आणि कोणकोणत्या गोष्टीचं कार्यरत ते करत आहेत त्याच एक एक गोष्ट आपण एका एका दिवसामध्ये आपण या ठिकाणी शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर वचन 3 कडे मी तुमचं लक्ष केंद्रित करणार आहोत. तर वचन 3 मध्ये या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते वचन काळजीपूर्वक ऐकणारे आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे आशीर्वादित लोक आहेत, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा येण्याचा समय आता जवळ आलेला आहे किंवा आपल्याला देवाकडे जाण्याचा समय आता जवळ आलेला आहे. मग आता प्रगटीकरणाच्या सुरुवातीमध्ये हे येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण आहे. आपल्या दासांना, आपल्या लोकांना प्रगट करण्यासाठी त्यांनी दूत पाठवलेला आहे आणि 7 मंडळ्या ज्या 7 महाभयंकर पातकामध्ये अडकलेल्या आहेत. काय काय मंडळांमध्ये 7 पाप आहेत, तर काय काय मंडळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 7 प्रकारचे पाप आहेत. त्यांनी त्या पापातून निघावं असं प्रगटी 2 अध्याय आणि 3 अध्याय सांगते. आणि 4थ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण उचलल्या जाणार त्यानंतर 6व्या अध्यायापासून पिढा चालू होणार. म्हणजे 2 अध्यायामध्ये जे पाप आहे 7 महाभयंकर, ते पापापासून आपल्याला कशा प्रकारे स्वतःचा बचाव करता येईल आणि प्रगटी 4:1 मध्ये कसं आपल्याला येशू बरोबर स्वर्गाच्या राज्यात जाता येईल, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकणं फार महत्वाचं आहे. विषय कठीण आहे, परंतु शिक्षण देणारा सेवक हा तुम्हाला चांगल्या प्रकारचा मिळालेला आहे. सोप्यातलं सोपं करून तुम्हाला शिकवण्याचा मी प्रयत्न करेल. तर या ठिकाणी एक महत्वाचा शब्द कोणता आपल्या जवळ आला? समय जवळ आलेला आहे. म्हणजे कोणता समय जवळ आला? कारण प्रभू येशूच्या 4 भविष्यवाण्यापैकी 3 भविष्यवाण्या तर पूर्ण झाल्या. नंबर 1 प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची पूर्ण झाली. नंबर 2 प्रभू येशूच्या वधस्तंभावर मरणाची पूर्ण झाली. नंबर 3 येशूच्या उठण्याची पूर्ण झाली. आता 4थी भविष्यवाणी आहे येशूच्या येण्याची. आता समय जवळ आलेला आहे. मग समय जवळ आलेला आहे तर त्या ठिकाणी 3 प्रकारच्या जबाबदाऱ्या महत्वाच्या दिल्या. पहिली जबाबदारी कोणती? या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा. म्हणजे देवाच्या सेवकावर परमेश्वराने किती मोठी जबाबदारी दिली याकडे लक्ष देणं किती महत्वाचं आहे. या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा. आज अनेक प्रकारचे लोक मत्ते, लूक, योहान, मार्क, रोम, करिंथ वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचून दाखवतात, परंतु प्रगटीकरणाचं पुस्तक वाचून दाखवत नाहीत.
प्रगटीकरणाच्या पुस्तकातलं शिक्षण इतरांपर्यंत पोहोचवत नाहीत. प्रगटीकरणात काय गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्याचा काय गूढ अर्थ आहेत, त्याचा अर्थ इतरांना देत नाहीत. आणि म्हणून पहिली महत्वाचा गोष्ट शब्द वापरला की या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारे. म्हणजे हा संदेश जे लोक देणार नाहीत त्यांच्यावर परमेश्वराचा न्याय आहे. त्यांच्यावरती परमेश्वराची जबाबदारी देवानं दिलेली त्याची जर पाळली नाही तर परमेश्वर त्यांना सोडणार नाही. कारण प्रवेशूची सगळ्यात शेवटची आणि महत्वाची आज्ञा काय आहे? चला काढा बरं. मत्तैकृत शुभवर्तमान, मत्तैकृत शुभवर्तमान अध्याय 28 आणि वचन 18 ते 20 कडे आपण लक्ष देऊया. मत्तै 28, 18 ते 20 आम्हाला काय सांगते? तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व पाळायला त्यांना शिकवा आणि युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. म्हणजे प्रवेशूची जी सगळ्यात पहिली आज्ञा पुनरुत्थानाच्या नंतर त्याने काय दिली की जा, तुम्ही थांबू नका, तुम्ही जाऊन संपूर्ण राष्ट्रातील लोकांना तुम्ही शिष्य करा, त्यांना बप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला शिकवलं, जे काही मी तुम्हाला सांगितलं, जे काही मी तुम्हाला सांगत आहे ते त्यांना पाळायला शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. तर पहिली गोष्ट देवाचं वचन वाचून दाखवणारा जो आहे त्यांनी जाऊन सुवार्ता प्रसार करण्याची गरज आहे. त्यांनी जाऊन शुभवर्तमान इतरांना सांगण्याची गरज आहे. जर तुम्ही आणि मी आज येशूकडे का आलो? कोणत्या गोष्टीमुळे आलो? आपल्याला पैसा मिळाला म्हणून का? आपल्याला कोणी लालच दाखवली म्हणून का? आपल्याला कोणी धन संपत्ती दिली म्हणून का? नाही. आपण येशूकडे यासाठी आलो की आपल्याला कोणीतरी सुवार्ता सांगितली, आपल्याला कोणीतरी सत्य सांगितलं, आपल्याला कोणीतरी शुभवर्तमान सांगितलं. आपण एका काळात कष्टात होतो, एका काळात आपण समस्यात होतो, एका काळात आपण वेदनेत होतो, परंतु येशूचं वचन आम्हाला मिळालं. देवाचं वचन जसंही आम्हाला मिळालं आमच्यात बदल झाला, आमच्यात परिवर्तन झालं, कारण सुवार्ता प्रसार आमच्याकडे आलेली आहे. आणि म्हणून पहिली महत्वाची गोष्ट देवाचं वचन वाचून दाखवणारा हा आशीर्वादित आहे, कारण समय जवळ आलेला आहे. दुसरा शब्द कोणता वापरला तिथे? दुसरा शब्द हा वापरला ते ऐकणारे. कोणी बोलू नका, मध्ये कोणी बोलू नका, मोबाईल म्यूट ठेवा, तुमचा आवाज येत आहे. दुसरा शब्द काय वापरला? ऐकणारे. आणि येशूचं वारंवार वाक्य काय आहे? ज्याला कान आहे तो ऐको, ज्याला कान आहे तो ऐको. ऐकणारे म्हणजे जगामध्ये देवाने निर्माण केलेले जे लोक आहेत, जगामध्ये देवाने आपल्या प्रतिरूपाचे निर्माण केलेले जे लोक आहेत त्यांनी देवाचं वचन ऐकावं, त्यांनी देवाच्या वचनाकडे लक्ष केंद्रित करावं, त्यांनी देवाचं वचन ऐकत राहावं. ही देवाची इच्छा नाही तर ही देवाची आज्ञा पण आपल्याला पाहायला मिळतात. त्यासाठी योहानकृत शुभवर्तमान अध्याय 5 आणि वचन 24 काय सांगते पहा ना. योहान 5 आणि वचन 24, मी तुम्हास खचित खचित सांगतो, मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो माझं वचन ऐकतो
आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तर तो मरणातून जीवनामध्ये पार गेलेला आहे वचन ऐकणारा. आणि म्हणून ज्याला कान आहे तो ऐको. देवाने कान प्रत्येक व्यक्तीला दिले, परंतु काही लोक या कानाचा उपयोग टीव्ही पाहण्यासाठी, टीव्हीच्या गोष्टी ऐकण्यासाठी, काही लोक या कानाचा उपयोग याच्या त्याच्या उचापात्या करण्यासाठी, काही लोक या कानाचा उपयोग याचं असं झालं, त्याचं तसं झालं, त्याचं तसं झालं यासाठी वापरत आहेत. आणि प्रियांनो, देवाने आपल्याला बहिरं बनवलेलं नाही, बहिरं नाही बनवलेलं आहे. देवाने आपल्याला कान दिलेला आहे. आणि म्हणून धन्य ते कान जे देवाचं वचन ऐकतात. आणि जे लोक देवाचं वचन ऐकतात ते आशीर्वादित लोक आहेत, कारण त्यांना घेऊन जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. त्यांना आपल्या बरोबर, आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी येशू येणार आहे. म्हणून वचन कानाने ऐका. आज लोकांकडे सगळ्या गोष्टी ऐकायला वेळ आहे, वचन ऐकायला वेळ नाही. असं एकही घर नाही की ज्यांच्या घरामध्ये कुजबूज नाही. असं एकही घर नाही की ज्यांच्या घरामध्ये या कानातलं त्या कानाला आणि त्या कानातलं या कानाला सांगत नाहीत. म्हणून काही काही ठिकाणी एक म्हण आहे, भिंतीला कान असते रे बाबा, बोलताना काय बोल, हळू बोल. बरोबर आहे की नाही? तर अशा प्रकारे ज्या लोकांना कान आहेत त्यांनी देवाचं वचन जर ऐकलं तर येशू म्हटला, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. नंबर 2, त्यांच्यावर मी कधी न्यायाचा प्रसंग येऊ देणार नाही. नंबर 3, त्यांना मरणातून काढून मी जीवनाकडे नेतो. म्हणजे वचन ऐकणारे लोक हे आशीर्वादित लोक आहेत. आणि म्हणून पात्मा नावाच्या बेटावर अतिशय दुःख, अतिशय पीडा, अतिशय कष्ट सहन करत असताना तो त्या ठिकाणी लिहित आहे की ते वचन ऐकणारे धन्य लोक आहेत. देवाचं वचन समजून घेणारे धन्य लोक आहेत. देवाचं वचन समजून घेणारे धन्य लोक आहेत. कारण प्रभू येशूचा आता समय जवळ येत आहे. 12 शिष्यापैकी थोमा नावाचा देवाचा संदेष्टा आपल्या भारत देशामध्ये देवाचं वचन घेऊन आलेला होता. गावोगावी, घरोघरी, ठिकठिकाणी परमेश्वराचं वचन तो गाजवत होता. परमेश्वराचं वचन तो शिकवत होता. देवाच्या वचनाचं मार्गदर्शन करत होतं. एका गावातल्या लोकांनी त्याला खूप मारलं आणि तो बिचारा आपला जीव घेऊन पळाला आणि दुसऱ्या गावातल्या लोकांनी त्याला आपल्या घरात लपून ठेवलं, त्याचा जीव वाचवला. एक देवाचे सेवक प्रचार करताना म्हणाले की ज्या गावातल्या लोकांनी त्याला मारलं ते सगळे लोक कोडी झालेत, आणि ज्या गावातल्या लोकांनी त्याला लपून ठेवलं किंवा त्यांचा जीव वाचवला ते सगळे आशीर्वादित झालेले आहेत. तर आपल्याला माहित आहे की थोमा नावाचा सेवक देवाचं वचन घेऊन या भूतलावर, या पृथ्वीवर आणि या महाराष्ट्रात, या भारत देशात आला. आणि अनेक केरळचे लोक, अनेक मद्रासी लोक, बिहारी लोक, वेगवेगळ्या समाजाचे लोक त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि त्यांचं जीवन बदललं, त्यांचं परिवर्तन झालं. त्यांना अनंत काळाच्या राज्याचं व प्रकाशाचं वैभव त्यांना मिळालेलं आहे. आणि म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट, देवाचं वचन ऐकणारे आशीर्वादित आहे, कारण येशूचं येणं जवळ आहे. तिसरा आणि शेवटचा शब्द काय वापरला तिथे? त्याप्रमाणे जीवन जगणारे, म्हणजे पाळणारे. शब्द बघा, प्रगटी 1 आणि वचन 3 मध्ये तुम्ही शब्द बघा. वाचून दाखवणारे, नंबर 2 ऐकणारे, आणि नंबर 3 त्याप्रमाणे जीवन जगणारे. त्याप्रमाणे जीवन जगणारे धन्य, कारण समय जवळ आलेला आहे. मग आम्ही वचन ऐकलेलं आहे, आम्ही वचन लोकांना सांगितलेलं आहे, परंतु वचनाप्रमाणे जर आमचं आचरण नसेल तर याकोबाचं पत्र अध्याय 1 आणि 22 ते 24 सांगते की तुम्ही केवळ ऐकणारे असू नका, तर वचनाप्रमाणे आचरण करणारे असा.
कारण जो नुसता देवाचं वचन ऐकतो परंतु त्याप्रमाणे वागत नाही, तो आरशात आपलं शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे आणि तिथून तो निघून जातो आणि आपण कसं होतं हे लगेचच विसरून पण जातो. वचनाप्रमाणे आचरण करणारे असं देवाचं वचन आम्हाला शिकवते. वचनाप्रमाणे आचरण करणारे मी मान्य करतो की परिपूर्ण कोणी नाही. दावीद राजा सुद्धा पडला परंतु पडूनच राहिला का? नाही, उठला. मोशे पण पडला पण पडूनच राहिला का? नाही, उठला. वेगवेगळ्या प्रकारचे सेवक संदेश ते पडलेत परंतु पडूनच राहिले नाहीत, ते उठलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही आणि मी वचन ऐकणारे, वचन काय म्हणतात सांगणारेच नव्हे तर त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी रोज परमेश्वराकडे प्रार्थना करणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. की देवा मी तर वचन ऐकत आहे, देवा मी तर सुवार्ता प्रसार करत आहे, परंतु त्याप्रमाणे माझं आचरण नसेल, त्याप्रमाणे माझं जीवन नसेल तर येशूचं येणं जवळ आहे आणि माझी मात्र तयारी नाही. काही वर्षापूर्वी मी खूप लहान होतो, माझं परिवर्तन झालेलं होतं आणि मनमाड या ठिकाणी देवाचं वचन ऐकण्यासाठी गेलो आणि त्या ठिकाणी एक सुभाष नैनन म्हणून एक देवाचे सेवक होते आणि त्यांची 3 दिवसाची सभा होते आणि पहिल्या दिवशी ते त्या ठिकाणी उपदेश करत होते आणि उपदेश करत असताना म्हणाले की मी 40 दिवस उपवास आणि प्रार्थनेत आहे. सकाळी मी थोडासा चहा घेतो आणि संध्याकाळी थोडंसं सरबत घेतो, त्यानंतर मी सकाळी पण जेवत नाही, संध्याकाळी पण जेवत नाही. 40 दिवस 40 रात्र कठोकार त्यांनी उपवास केला आणि ते स्वतः त्यांच्या उपदेशात म्हणत होते की सुभाष नैनन माझं येणं जवळ आहे आणि तू तयार नाही. तेव्हा ते देवाचे सेवक म्हणाले की 40 दिवस 40 रात्र उपवास आणि प्रार्थनेत असताना जर देव मला म्हणतो की माझं येणं जवळ आहे तू तयार नाही, तर आम्ही जे हजारो लोक बसलेलो होतो आम्हाला त्यांनी प्रश्न केला की देवाचं येणं जवळ आहे आणि तुम्ही तयार आहात का? देवाचं येणं जवळ आहे आणि तुम्ही देवाच्या राज्यात जाण्यासाठी स्वतःची तुमची तयारी आहे का? असा प्रश्न त्यांनी केलेला होता आणि त्या प्रश्नामध्ये इतकं मोठं संजीवन, इतकं मोठं सामर्थ्य, इतका मोठा अभिषेक होता की तो मला शब्दाने वर्णन करता येत नाही. आज तुमच्या पुढे प्रियांनो हे प्रगटीकरण, हे शिक्षण घेऊन येत असताना पात्म नावाच्या बेटावर अतिशय पीडा, अतिशय दुःख, अतिशय कष्ट सहन करत करत प्रगटीकरण लिहित असताना तो म्हणत आहे की देवाचं वचन ऐकणारे, देवाचं वचन सांगणारे आणि त्याप्रमाणे जीवन जगणारे धन्य आहेत, कारण समय जवळ आलेला आहे. समय न्याय करण्याचा जवळ आलेला आहे आणि म्हणून आता जगाची उलटा पालट होण्याचा समय जवळ आलेला आहे. जगाचा न्याय करण्याचा समय जवळ आलेला आहे. हर एक व्यक्तीला मरणाचा सामना करून देवाच्या राज्यापर्यंत पोहोचण्याचा समय जवळ आलेला आहे. जरी आपण परिपूर्ण नाही पण अपूर्ण राहावं ही देवाची इच्छा नाही. माझ्या जीवनातला इतिहास जर तुम्ही पाहाल तर मी परिपूर्ण नाही. माझ्या जीवनात पण वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणतात अशक्तपणा आहेत. माझ्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या पोकळीकता आहेत, परंतु मी परमेश्वराकडे ते सामर्थ्य मागत आहे, तो अभिषेक मागत आहे की मी अपूर्ण नसावं देवा, तर मी परिपूर्ण असावं. माझ्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचं वादळ जरी आलं तरी पण तू सांभाळणारा आहे, तू रक्षण करणारा आहे, तू प्रत्येक परिस्थितीमध्ये आमच्या सोबत राहणारा आहे. आणि याच गोष्टी आज तुमच्या आणि माझ्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून देवाचं वचन वाचून दाखवणारा आशीर्वादित आहे. देवाचं वचन ऐकणारे आशीर्वादित आहेत आणि वचनाप्रमाणे आचरण करून देवाच्या राज्यात जाणारे आशीर्वादित आहे, कारण देवाचा न्याय करण्याचा समय
आता जवळ आलेला आहे. हर एक व्यक्तीला प्रतिफळ देण्याचा समय जवळ आलेला आहे. हर एक व्यक्तीला देवाबरोबर देवाच्या राज्यात नेण्याचा समय जवळ आलेला आहे. परंतु आज लोक सगळ्या पुस्तकाला जवळ करतात आणि प्रगटीकरणाला जवळ करत नाही. आणि म्हणून त्या दिवशी मी प्रश्न केला की मी प्रगटीकरण परत एकदा शिकू का? त्यावेळेस एका सिस्टरनं खूप चांगलं उत्तर दिलं की गेल्या 3 वर्षापासून मी वचन ऐकत आहे, तरी पण प्रत्येक दिवशी नवीन आणि नवीन, नवीन आणि नवीन, नवीन आणि नवीन मला काहीतरी शिकायला मिळत आहे. नवीन आणि नवीन काहीतरी शिकायला मिळत आहे. प्रियांनो, आपण प्रगटीकरण शिकतो का? प्रगटीकरणातून आपण इतर गोष्टी पण शिकत आहोत, झालेल्या गोष्टी पण शिकत आहोत. येशूने कोणकोणत्या गोष्टी बोलल्या ते पण आपण शिकत आहोत. वेगवेगळ्या सेवकांनी कोणकोणत्या गोष्टी करायला सांगितल्या त्या पण गोष्टी आपण शिकत आहोत. या प्रत्येक गोष्ट आपण शिकत आहोत, कारण 7 मंडळ्या म्हणजे तुम्ही आणि मी. आणि या 7 मंडळामध्ये असणारे 7 दोष हे रोम 6:23 पापाचं वेतन हे मरण आहे. आणि मृत्यूच्या नंतर अनंत काळाचं नरक आहे. आणि म्हणून या नरकाच्या पिडेपासून, नरकाच्या महाभयंकर वेदनेपासून, नरकाच्या महाभयंकर संकटापासून स्वतःचा बचाव करून घ्यायचा असेल तर वचनाप्रमाणे आचरण करणारे लोक असा. स्तोत्र 1 काय सांगते? धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, निंदा करणाऱ्या लोकांमध्ये जाऊन बसत नाही, पापी जनाच्या सभेत उभा राहत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात राहतो, वचन ऐकतो, वचनाप्रमाणे चालतो, तो आशीर्वादित आहे. म्हणून ज्याला कान आहे तो ऐको, कारण धन्य ते लोक ज्याला देवाचं वचन ऐकण्यासाठी देवाने एक सुंदरसे कान दिलेले आहेत. प्रियांनो, पाप हे मानवाच्या जीवनात आहे. जन्माचे पण पाप आहेत आणि कर्माचे पण पाप आहेत. आणि या पापाचं वेतन हे मरण आहे. परंतु या पापाच्या दोषापासून, पापाच्या विकारापासून, पापाच्या महाभयंकर पिडेपासून बाहेर निघण्यासाठी परमेश्वर आपला देव आपले मार्ग मोकळे करणारा आहे. देव आपले मार्ग मोकळे करणारा आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपण धन्य असे लोक आहोत की देवाचं वचन आपल्याला ऐकायला मिळत आहे. धन्य असे लोक आपण आहोत की आपल्याला देवाच्या वचनात पुढे आणि पुढे जाण्याची संधी मिळत आहे. धन्य असे लोक आहोत की एक दिवस हे पृथ्वी, हे आकाश, हे चंद्र, हे तारे सर्व काही सोडून अनंत काळाच्या राज्यात, सार्वकालिक जीवनात आपण प्रवेश करणारे आहोत. न्याय तर दोनही व्यक्तीचा होणार, तुमचा पण होणार आणि माझा पण होणार. मी पण परिपूर्ण नाही, तुम्ही पण परिपूर्ण नाही, परंतु अपूर्ण राहावं ही देवाची इच्छा नाही. कारण काही लोक एखाद्या व्यक्तीकडे जुन्या नजरेनं पाहत असतात. अरे 20 वर्षापूर्वी एखादी बाळ जर गोधडीवर सू करत असेल तर 20 वर्षाच्या नंतर ते बाळाला तुम्ही पाहाल तर ते आजही गोधडीवर सूच करणारा दिसेल का? हा पास्टर साहेब? नाही. 20 वर्षापूर्वी ते बाळ गोधडीवर सू करत असेल, 20 वर्षापूर्वी त्या बाळानं तुमच्या मांडीवरती सू केली असेल, तुमचे कपडे त्यांनी घाण केले असेल, पण 20 वर्षानंतर जर त्या बाळाला तुम्ही पाहाल तर त्याच्यात काहीतरी परिवर्तन दिसेल की नाही? त्याच्यात काहीतरी बदल दिसेल की नाही? त्याच्यात काहीतरी नवीनता दिसेल की नाही? परंतु आज ते का त्यांचं काय, त्यांचं जीवनच बरोबर नाही, ते का त्यांचं काय, त्यांचं वागणंच बरोबर. अरे प्रियांनो, परिपूर्ण कोणी नाही, परिपूर्ण कोणीच नाही. 12 शिष्यापैकी एकही परिपूर्ण नव्हता. तरी पण 12 शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटपर्यंत साथ दिला. शेवटच्या क्षणी 12 शिष्यांनी सुद्धा प्रभू येशूला सोडून उठून पळाले.
शेवटच्या क्षणी येशूच्या स्वतःच्या सगळ्या भावांनी येशूला आपल्या घराच्या बाहेर काढलेलं आहे. येशूच्या गावातल्या लोकांनी त्याला आपल्या घरातून, आपल्या जागेतून बाहेर काढलेलं आहे. येशूच्या काळात पण येशू बरोबर कोणी नव्हते, त्यांच्या काळात पण वेगवेगळ्या प्रकारच्या, परंतु येशूने आपल्या भावांना क्षमा केली, आपल्या शिष्यांना क्षमा केले, आपल्या नातेवाईकांना क्षमा केले. फक्त एक शब्द बोलला की संदेश त्यांचा सन्मान होईल, पण त्याच्या गावात, त्याच्या पाहुण्यात आणि त्यांच्या घरात होणार नाही. आणि म्हणून आपण देवाचे सेवक, सेविका, निवडलेले लोक असे आहोत. म्हणून वचन काळजीपूर्वक ऐका, वचन काळजीपूर्वक इतरांना सांगा आणि वचनाप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करा. काल मी प्रवासात असताना एक बहीण म्हणाली, मला फार आवडलं ते की देवाचं वचन ऐकल्याच्या नंतर हे मी दिवसभरातून 3 वेळेस ऑडिओ ऐकतो. 3 वेळेस मी होतो, लाईनवर होतो, पण मी प्रवासात असल्यामुळे मला बोलता आलो नाही. 3 वेळेस मी ऑडिओ ऐकतो. म्हणजे समजून घ्या की संध्याकाळच्या वेळेस पण वचन ऐकतात, परत दुसऱ्या दिवशी पण ऑडिओ ऐकतात. किती ते वचन रक्ता मांसात हाडामध्ये भेदून, किती ते वचन माणसाच्या जीवनाला आशीर्वादित करणारं असेल. अशा प्रकारे तुमचं आणि माझं जीवन असायला पाहिजे. आणि मी पण प्रियांनो वचन शिकवल्याच्या नंतर झोपताना मी ऑडिओ ऐकतो, सकाळी पण मी ऐकतो. मी 1-1, 2-2 वेळेस मी काय शिकवलं लोकांना, त्याच्यापेक्षा मला काय शिकायचं आहे याकडे मी लक्ष केंद्रित करत असतो. म्हणून या प्रगटीकरणाच्या पुस्तकात जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही जॉईन राहा, लिंक इतरांना शेअर करा, इतरांना जॉईन होण्यासाठी तुम्ही मदत करा, प्रोत्साहन द्या आणि प्रगटीकरणाच्या शिक्षणामध्ये अधिक आणि अधिक पुढे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. प्रभू या वचनातून तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो आणि एक एक वचन समजण्यासाठी आणि देवाच्या राज्यात जाण्यासाठी आणि येणाऱ्या महाभयंकर पिढ्यांपासून आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रभू तुम्हाला सहाय्य करो. चला आपले नेत्र बंद करूया. देवाच्या हातात आपलं जीवन आपण समर्पण करूया. हे पवित्र देवा, हे सर्व समर्थ देवा, प्रगटीकरणाच्या शिक्षणाची सुरुवात करत असताना प्रभू माझ्याकडून झालेल्या चुकांची, अपराधांची, पापांची दे बापा तू मला क्षमा कर. मी पण परिपूर्ण नाही देवा, माझ्याकडून पण कळत न कळत अनेक प्रकारचे पातक होतात. परंतु प्रभू तुझा दास या नात्याने दे बापा माझ्यामुळं कोणाचं मन दुखलं असेल, कोणी दुःखी झालं असेल, कोणी त्रासात असेल, कोणी संकटात असेल, प्रभू येशूच्या नावात दे बापा मी प्रभू तुझ्याकडे क्षमा मागतो. प्रभू येशूच्या नावात क्षमा दे बापा करण्याचा प्रयत्नही मी करत आहे. कारण प्रगटीकरणाचं सत्य शिक्षण घेत असताना प्रभू दे बापा मी परिपूर्ण असल्याशिवाय मला या गोष्टी शिकवता येत नाही. आणि म्हणून दे बापा माझ्या महान परमेश्वर बाप्पा या 2025 मध्ये प्रभू तू चालवलंस. आता या 2026 मध्ये आम्ही या वचनाचं शिक्षण घेत असताना कळत न कळत, जाणून बुजून झालेल्या आमच्या चुकांच्या, अपराधांची क्षमा कर आणि तुझ्या वचनात टिकून राहण्यासाठी, तुझ्या वचनात वाढण्यासाठी प्रभू आम्हाला सहाय्य कर. आमच्यातले खोटेपणा, आमच्यातले खोटे विचार, आमच्यातले खोटी भावना प्रभू येशू देवाप्पा दूर कर आणि प्रभू शुद्ध आणि पवित्र हृदय दे. कारण प्रभू मत्तई 5 आणि वचन 8 मध्ये म्हटलास की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत, कारण तेच देवाला पाहतील. आणि म्हणून देवा आमचं शुद्ध हृदय, अंतःकरण असू दे, आमचं प्रगटीकरण आशीर्वादित कर. आमच्या प्रगटीकरणावर प्रभू तुझा विपुल आणि मोठा आशीर्वाद तू दे. आमच्या प्रगटीकरणावर अभिषेक तू दे. आमच्या प्रगटीकरणाच्या प्रत्येक गोष्टीवर परमेश्वरा तुझा विपुल आणि मोठा आशीर्वाद तू दे. आणि देवाप्पा तुझाच गौरव कर. आम्ही आमचं जीवन प्रभू तुझ्या हातात समर्पण करत आहे. कळत न कळत, जाणून बुजून झालेल्या आमच्या सर्व पापांची,
सर्व धर्माचे, सर्व गुणांची प्रभू आम्हाला क्षमा कर देवा. तुझ्या निष्कलंक आणि बहुमूल्य रक्ताने क्षमा कर आणि सर्व पापावर, शापावर, सैतानाच्या प्रत्येक अंधकारावर, सगळ्या व्यसनावर, सगळ्या वासनेवर, सगळ्या धनाच्या लोभावर विजय मिळवण्यासाठी पवित्र देवा तू शक्ती दे, सामर्थ्य दे, बल तू दे आणि तू आपला गौरव कर. तुझे लेकर उपास आणि प्रार्थनेमध्ये आहे. सोमवार ते शनिवार उपास प्रार्थनेत राहतात. प्रभू ज्यांनी जो वार घेतलेला आहे प्रभू देवबाप्पा त्यांना आशीर्वाद दे आणि तुझाच गौरव कर. प्रार्थना ऐकलीस, तुला धन्यवाद देतो. हे येशूच्या नावात मागतो, आमेन.